नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात कधी अचानक मुंग्यांची रांग दिसली आहे का? स्वयंपाकघरात, देवघरात, बेडरूममध्ये किंवा पाण्याजवळ? आणि तेव्हा मनात प्रश्न आला असेल, हे शुभ आहे का अशुभ? याचा वास्तूशी काही संबंध आहे का? मुंग्या देवाचा संकेत देता का संकटाचा? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अफवा नाही तर खरा अर्थ सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. मुंग्या म्हणजे काय? मित्रांनो, मुंग्या म्हणजे शिस्त, परिश्रम, संग्रहवृत्ती. वास्तुशास्त्रात मुंग्या ऊर्जा बदलाचं संकेत मानलं जातात. मुंग्या जिथं येतात तिथे काहीतरी बदल होत असतो, कधी चांगला, कधी सावध राहण्याचा. घरात मुंग्या येण्यामागचे 3 कारण: अन्नाची ऊर्जा, ओलावा, पाणी, नकारात्मक किंवा अस्थिर ऊर्जा. वास्तुशास्त्रात या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन संकेत सांगतात. शुभ संकेत: मुंग्या आल्यास. देवघरात मुंग्या अतिशय शुभ संकेत. देवाची कृपा, घरात पूजा फलनदायी, मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत. पण मुंग्या मारू नका, हळूच साखर बाजूला ठेवा. स्वयंपाकघरात पांढऱ्या मुंग्या धन लाभाचे संकेत. अन्न समृद्धी, घरात खर्च नियंत्रणात येतं, कमाईचे नवे मार्ग उघडतात. अंगावर मुंगी चढली, अचानक शुभ बातमी, अडकलेले कामं पूर्ण होणे, पैसा येणे, चांगला फोन कॉल. अशुभ संकेत: सावध राहा. बेडरूममध्ये मुंग्या नातेसंबंधांना तणाव, नवरा बायकोत भांडण, मानसिक अस्थिरता, झोपेचा त्रास. काळ्या मुंग्यांची गर्दी, खर्च वाढण्याचे संकेत, अनपेक्षित खर्च, पैसा अडकणे. भीतीतून मुंग्या बाहेर येणे, वास्तुदोष, घरात नकारात्मक ऊर्जा, जुन्या गोष्टी अडकलेल्या. मुंग्यांची रांग आणि अर्थ: पांढऱ्या मुंग्या शुभ, धन व अन्नवृद्धी. काळ्या मुंग्या सावधगिरी, खर्च नियंत्रण. लाल मुंग्या राग, वाद, अपघाताची शक्यता. मुंग्या दिसल्यावर काय करावे? आठवड्यातून 1 वेळा घरात मीठ मिसळलेल्या पाण्याने पुसावे. देवघरात दीप लावा. शनिवारी मुंग्यांसाठी साखर पीठ बाहेर ठेवा. मुंग्या मारू नका, विष फवारू नका. हिंदू धर्मात मुंग्या पितरांचे संकेत मानतात, म्हणूनच त्यांना अन्न देणे, हाकलून न लावणे हे पुण्यकर्म मानलं जातं. खोट्या समजूत: मुंग्या म्हणजे अपशकुन, चुकीचं. लगेच वाईट होणार, चुकीचं. वास्तू सांगतं, संकेत समजून उपाय करा, भीती नको. मित्रांनो, घरात येणाऱ्या मुंग्या आपल्याला घाबरवायला नाही तर सावध करायला येतात. त्यांना मारू नका, संकेत ओळखा आणि योग्य उपाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात मुंग्या कुठे दिसतात. धन्यवाद.